तर हॅलो यूट्यूब आणि नमस्कार मंडळी, राम राम भाईयो. तर आपण निघालो आहोत परत आपल्या शिफ्टच्या दिशेने. संध्याकाळची शिफ्ट आहे मित्रांनो आणि लहान मुलांचा संध्याकाळचा शाळा सुटायचा टायमिंग पण सेम आहे मित्रांनो. इकडून जाऊन बघूया. ऑडिओ क्वालिटी चेक करावी लागेल. आज मी माईक वेगळ्या ठिकाणी लावलेला आहे, सो बघूया काय क्वालिटी भेटते आणि काय नाही ते. पेट्रोल येताना बरे जाताना आता पेट्रोल भरायला उभं राहिलो ना मित्रांनो, 20-25 मिनिटं कुठे नाही गेली. तर सकाळी येताना कोणीच नसतं तेव्हा तर आपण पटकन भरून निघून जाऊ शकतो. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6:30 पण नाही, 6:20 झालेत ऍक्च्युली. आपण वेळेत निघालोय. आपल्याला येताना जाताना गर्दी नाही भेटणार, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा ते गाडी टाकले नाही कुठे फिरवतो त्यालाच माहिती बाबा. मित्रांनो या गाडीवर मी अजून तरी काही मॉडिफिकेशन केलेलं नाही. इन फ्युचर विचार करेन, कारण का मला रॉ गाडी ठेवायची होती जशी आहे तशी. असं नाही पैसे जातात किंवा काय, पण अशीच ही गाडी छान वाटते मित्रांनो. परत त्याला लाईट लावा, हे लावा, जो आहे तो शो निघून जातो मित्रांनो. तर विचार करेन इन फ्युचर जर का लांब लांब राईड आपल्या अरेंज व्हायला लागल्या किंवा सुरुवात झाली अरेंज लॉंग राईडची, तर मी एखाद्या वेळेस मॉडिफिकेशन आपल्याला गरजेचे आहेत तेच करेन. बाकी असे डीप मॉडिफिकेशन नाही करणार काही. बाकी आपण आलेलो आहोत हायवेला, वेस्ट वरून ईस्टला. सूर्य काका आज पण नाहीत वाटत. हो आज पण नाही. काहीतरी लोक अय्यो ट्रॅफिक सोडलेले आहे मित्रांनो रॉंग साइडने. आजोबा नाही जाणार, शक्यच नाही पोहोचणं. मित्रांनो त्या साईडला ट्रॅफिक नाही, पण इकडून इकडून पण ट्रॅफिक होणार. संपला पिक्चर. गरज नसताना सुद्धा तिकडे नाहीये मित्रांनो गरज. त्या साईड नाही ट्रॅफिक आहे तिकडे, नाही काय आहे, तरी पण रॉंग साइडने ट्रॅफिक सोडलेले.
तर बघू पुढे कुठपर्यंत ट्रॅफिक ही आलेली आहे त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. ग्लास मला तरी जाऊन दे. मागे थोडं आपण पोहोचलो आहोत जोगेश्वरीला. आता त्या साईडला ट्रॅफिक झालंय मित्रांनो. हळूहळू इकडून काढायचे चान्सेस आहेत. अंधेरीला पोहोचलेलो आहोत मित्रांनो. का गाडी थांबवत होता काय माहिती. तर मित्रांनो आता असं झालंय की एडिटिंग मी चालू केल्यापासून आपल्याकडे ब्लॉग बनवलेले पेंडिंग आहेत. पर डे एक ब्लॉग असं आपण ठरवलंय डेलीचा. तो त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकू शकत नाही मित्रांनो. तर बघूया हळूहळू एक दिवसाला एक ब्लॉग नक्की आहे. तर नेहमीप्रमाणे शिवाजी महाराजांची मूर्ती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर अंधेरी सोडत आपण विले पार्ले पण सोडलेला आहे मित्रांनो मागे, आणि असेच कंटिन्यू आपण सांताक्रूजच्या दिशेने वाढतोय. मित्रांनो ह्या वेळेत कसं असतं, टुवर्ड्स चर्चगेट तुम्हाला गर्दी नाही भेटणार, एवढं ट्रॅफिक नाही भेटत मित्रांनो. पण तुम्ही जर टुवर्ड्स बोरवली साईडला जाल तर तुम्हाला म्हणजे लडाखची ट्रिप पण कमी पडेल असं ट्रॅफिक भेटतं मित्रांनो. पूर्ण अंग दुखून जातं. बाजूला पाहताय मित्रांनो, स्कूटी किंवा बाईक यावेळेस कॅरी केलेली बेस्ट, कारण का 4 व्हीलर म्हटल्यावर गाडीतच तुमचा दिवस संध्याकाळ पूर्ण गाडीतच निघून जाईल मित्रांनो. जर टुवर्ड्स तुम्ही 4 व्हीलरने बोरवली साईडला जात असाल तर 2च्या आसपास निघा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही. आपण कामावरून येणारे तर त्याच वेळेस सुटतात, तो त्यांच्याकडे काही एक ऑप्शन नाही आहे. आता हे लोक निघाले, जर बोरवलीला असतील तर 8 वाजतील त्यांना घरी जाईपर्यंत, 8 ते 9. आणि जर सुटीने गेला तर 1 तासात तुम्ही पोहोचून जाल मित्रांनो. आपल्या धुमकीमध्ये गाडी चालवतो. आपल्या साईडला गर्दी कमी आहे. काय करतोय हा? लेफ्टला जायचं सिग्नल दे ना. काकींची थांबायची जागा बघा, हायवे वरती एकदम. काकींना बघता बघता स्कूटीवाल्याला उडवलं असतं धडान करून. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत खारला. सांताक्रूज मागे सोडलेलं आहे आपण.
राहतात, पैसेवाले, हायर क्लास वाले. इन शॉर्ट हायर क्लास वाले लोक खूप राहतात मित्रांनो इथे. तर एक ना एक सेलिब्रिटी तुम्हाला इकडे दिसूनच जातो. फक्त डोळे उघडे ठेवायचे. टोईंग वाला आज गाड्या नाही सापडल्या वाटतं. अरे साइड में लेके देख, मोबाइल गिर जाएगा वापस. पोचलो आहोत आपल्याला डेस्टिनी जवळ. तर इथे आपण ब्लॉग एंड करतो. तो नेहमीप्रमाणे ब्लॉग एंड करून पुढच्या ब्लॉगला भेटू मित्रांनो. ब्लॉग पाहत राहा, डेली ब्लॉग. डेली एक ब्लॉग नक्कीच येतो मित्रांनो. तर ब्लॉग पाहत राहा, शेअर करा.